Hi friends. Friends, we have learned the poem The Twins written by Henry Sambrook Leigh. It is a very humorous and comic poem. Hope you have understood it in our previous video. Today we are going to solve the English workshop given below this poem. Let's see it. The first activity. Rewrite putting the mistakes in the speaker's life in their proper order. In this poem, so many mistakes, so many humorous situations happen in the life of poet. It starts from their birth and ends with their death. So we have to arrange all these according to their sequence. Okay. Now let's see. Situations are given there. The speaker got beaten up often at school. The speaker's bride became his brother's wife. The speaker desperately asked for guidance. No one in the family could distinguish between the twin babies. At the naming ceremony, wrong names were given to the two twin brothers. Even in death, the twins were not spared during burial. All these are the situation incidents happen in poet's life. Now we have to arrange these according to their sequence. Which one is the first one? I think at the naming ceremony, wrong names were given to the two twin brothers. Okay. Then after, no one in the family could distinguish between the twin babies. ओके, या दोन घटना सुरुवातीच्या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये फर्स्ट स्टांजामध्ये सांगितलेल्या आहेत. आता यानंतर काय घडलं असेल? द स्पीकर गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल. हे नंतर शाळेत घडलं. शाळेत घडल्यानंतर त्याने अपील केलेली आहे. द स्पीकर डेस्परेटली आस्क फॉर गायडन्स. त्याने मदत मागितलेली आहे. आणि त्यानंतर द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. And the last one is, even in death, the twins were not spared during burial. Okay? याप्रमाणे काय करायचं? सिक्वेन्स लिहायचा. And according to their sequence, you have to write all these sentences. Okay? चला, next activity is pick out 4 situations in the lives of the twins which are too absurd or senseless to believe. काय अर्थ होतो या प्रश्नाचा? पोएटच्या किंवा ट्विन्सच्या लाईफमध्ये अशा खुळचट कोणत्या 4 गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याच्यावर आपल्याला सहजासहजी विश्वास बसत नाही. किंवा जर अनादर वे जर सांगायचं झालं तर हायपबोल या फिगर ऑफ स्पीचचे 4 एक्झाम्पल्स. अशा 4 कोणत्या घटना आहेत की ज्यांच्यावर विश्वास बसत नाही, ज्या रिअल वाटत नाहीत की नाही, सेन्सलेस आहेत, त्याला काही काय म्हणूया आपण अर्थ नाही. अशा कोणत्या घटना आहेत? तर चला पुढे या 4 गोष्टी आपल्याला लिहून काढायच्यात. कारण कोणत्या आहेत? फर्स्ट स्टॅन्झा पाहूया. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. म्हणजे आमच्यापैकी कोणीतरी एक जुळा जन्मलेला आहे आणि आजपर्यंत कोणी ओळखू शकलं नाही. इट्स सेन्सलेस. पुढे काय? माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टाईन मी अँड आय गॉट क्रिस्टाईन हिम. माझं नाव त्याला गेलं, त्याचं नाव मला गेलं. हे सेकंड आहे. थर्ड वन, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल. जॉन काहीतरी खोड्या करायचा आणि मला शाळेत फटके बसायचे. इट इज सेन्सलेस. अँड लास्ट वन, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. All these 4 are the absurd and senseless to believe. या 4ही गोष्टींवर विश्वास बसत नाही. ओके, चला थर्ड ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द वेब डायग्राम. हा डायग्राम कंप्लीट करायचा आहे. मेन थीम इन द सेंटर ऑफ द वेब दिलेली आहे. पोएट युजेस ह्युमर टू.
या कवितेत कवीने जे काही विनोद केलेले आहेत, जे काही हसवायचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचा वापर कशासाठी आहे, तर यासाठी विचार कोणता करावा लागेल की हसण्याची फायदे काय काय आहे. म्हणजे ते फायदे मिळवण्यासाठी ही ह्युमरस पोएम या कवीने लिहिलेली आहे. क्रिएट लॉफ्टर, म्हणजे लोकांना हसवण्यासाठी हे फनी इन्सिडेंट्स या कवितेमध्ये त्याने सांगितलेले. मेक अस हॅपी, आपल्याला आनंदी बनवायसाठी ते केलेलं आहे. वन मोर दिले, रिड्यूस बोर्डम, कंटाळा घालवण्यासाठी केलेलं आहे. टू मेक अस फ्रेश, आपल्याला फ्रेश करण्यासाठी केलेलं आहे. ऑर टू क्रिएट गुड मूड, एक चांगला मूड तयार करण्यासाठी. आणि त्याचबरोबर काय की सेन्स ऑफ ह्युमर, म्हणजे आपल्याला जोक कळाले पाहिजेत, त्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हणतात, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी. ॲट दी एंड काय सांगता येईल, एंटरटेनर्स, आपल्याला एंटरटेन करण्यासाठी पण याचा वापर केला जातो आहे. या पद्धतीने द पोएट युजेस ह्युमर टू ऑल दीज थिंग्स. ओके, चला नेक्स्ट वन, थर्ड बी. राईट एनी 2 lines फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. काय करायचं याच्यामध्ये, 2 लाईन्स कवितेतल्या अशा शोधायच्या की ज्या खूप अशा हसण्यासारख्या आहेत, ह्युमरस आहेत, विनोदी आहेत. ती एक शेवटची तर सगळ्यांनाच हसवते. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. हे प्रत्येकजण हसतो या लाईनला. शेजारी आले आणि माझ्याऐवजी जॉनला पुरून टाकलं, ठीक आहे नाही. आणखी काय असू शकतं, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल. मी चूक केली तर जॉनने चूक केली तर मला शिक्षा होते. असे तुम्ही तुमच्या काही लाईन्स लिहू शकता. इथे 2 लिहायच्यात, आपण 2 घेतलेल्या आहेत. लेट्स मूव ऑन. नेक्स्ट वन, पिक आउट लाईन्स दॅट कंटेन. आता या कवितेतल्या अशा लाईन्स शोधायच्या की ज्याच्यामध्ये खालील प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच यूज केलेले आहेत. शिकवत असताना पण सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले. चला फर्स्ट वन पाहूया, ॲलिट्रेशन. व्हॉट इज मीन बाय ॲलिट्रेशन, रिपिटेशन ऑफ सेम लेटर ऑर सेम साऊंड इन वन सेंटेन्स. असं असेल तर ॲलिट्रेशन, एकाच ओळीमध्ये एकाच प्रकारचं लेटर किंवा साऊंड जर रिपीटेड झालेलं असेल तर त्या ओळीचं उदाहरण असतं ॲलिट्रेशन. आता काय करूया, आपण कवितेकडे जाऊया आणि अशा लाईन्स पाहूया. फर्स्ट लाईनच आहे पहा, इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब. या ओळीमध्ये साऊंड एफ, फॉर्ममधला एफ, फीचरमधला एफ, फेसमधला एफ, 3 वेळेस एफ लेटर किंवा एफ साऊंड रिपीटेड झालेला आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन. आता पुढे पहा, या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला. वन डे टू मेक द मॅटर, इथे मेक मॅटर, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, डब्ल्यू साऊंड रिपीटेड झालेला आहे. तर हे काय करायचे, आता 3 किती एक्झाम्पल्स लिहायचे आहेत आपल्याला, 3 आहेत. तर हे लिहून काढायचे तिथे. आणखी इकडे कुठे आहे का, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी. याच्यात पण डब्ल्यू साऊंड काय झालेला आहे, रिपीटेड झालेला आहे. क्लिअर झालं. चला नेक्स्ट वन काय, कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे, पन. व्हॉट इज मीन बाय पन. पन इज ए फिगर ऑफ स्पीच मोस्टली यूज इन ह्युमरस पोएम. जे विनोद तयार करण्यासाठी पनचा वापर केला जातो. ऑर यू कॅन से टू कन्फ्यूज द रीडर, वाचकाला कन्फ्यूज करण्यासाठी पण या फिगर ऑफ स्पीचचा वापर केला जातो. आता कन्फ्यूज कसं करायचं, इन धिस फिगर ऑफ स्पीच इट इज अ वर्ड प्ले. हे काय आहे, वर्ड प्ले आहे, शब्दाचा खेळ आहे. मग याच्यात काय असतं, याच्यामध्ये की एक शब्द असा वापरलेला असतो की ज्याचे 2 अर्थ निघतात. बरोबर आहे की नाही. एक शब्द, वन वर्ड हॅव्हिंग 2 डिफरंट मिनिंग, किंवा त्याच्यातून अर्थ वेगवेगळे निघतात आणि असे वेगवेगळे अर्थ असल्यामुळे कन्फ्युजन होतं.
तर असे वर्ड्स आपल्या कवितेमध्ये वापरलेले आहेत का, हॅविंग टू मिनिंग्स, हे आपल्याला शोधावं लागेल. तर आपण परत एकदा कवितेकडे जाऊया. कुठे या फर्स्ट स्टांजामध्ये एक लाईन आहे, इट रीच्ड अ फिअरफुल पिच. याच्यामधला पिच हा जो शब्द आहे याचे दोन मिनिंग आहेत. एक तुम्हाला माहिती आहे क्रिकेटची पिच, आणि इथं एक पिच म्हणजे मर्यादा, हॅविंग टू मिनिंग्स, अ वर्ड हॅविंग टू मिनिंग्स. ओके, चला पुढे आता. यू नॉट अ सोल न्यू विच, या लाईनमध्ये सोल हा वर्ड आहे. आता सोलचा अर्थ आहे आत्मा, पण इथे इट इज यूज फॉर पीपल, म्हणजे लोकांसाठी वापरलेला आहे, लोक म्हणून वापरलेला आहे, म्हणजे दोन मिनिंग आहेत. हे दोन एक्झाम्पल आपल्याला सापडलेत. परत कुठे आहे, टू एक्झाम्पल्स किती लिहायचेत आपल्याला, दोनच लिहायचेत की नाही. फॉर इथे कुठे पहावं, हां, फॉर जॉन टर्न आउट अ फूल, जॉन टर्न आउट अ फूल. तर या सेंटेन्समध्ये फूल हा वर्ड हा एकतर मूर्ख म्हणूनही त्याचा अर्थ होतो, आणि इथे फूल म्हणजे चूक आहे, मिस्टेक. फूल वर्डचे दोन मिनिंग आहेत. दिस वन इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच पन. ओके, इकडे टर्न द टाईड की नाही, ते दिशा बदलणे किंवा बदल घडविणे, आणि टर्न द टाईड म्हणजे लाटा बदलणे, हे पण होतं. सो दिस लाईन इज ऑल्सो अ क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाईड. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच पन. ओके, दिस मच इज सफिशियंट. चला आता पुढे आणखी काय, हायपबोल. हायपबोल म्हणजे एक्झॅजरेटेड स्टेटमेंट, the statement in which we cannot believe easily or it is senseless, unbelievable sentence. असं जेव्हा असतं, अविश्वसनीय, ज्याच्यावर विश्वास बसत नाही, किंवा ज्याला अतिशयोक्ती, एक्झॅजरेटेड सेंटेन्स असं म्हटलं जातं, इट इज द एक्झाम्पल ऑफ हायपबोल. तर याच्यात खूप मोठे आहेत. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ हायपबोल. Then for one of us was born a twin, yet not a soul knew which. Okay, परत काय, as we were being washed by nurse, we got completely mixed. These are the, असे खूप मोठे आहेत याच्यामध्ये. दोन इथे तर मी सांगितले, तर तुम्ही काय करायचे ते तुमच्या पद्धतीने जेवढे आहेत तेवढे सगळे एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला जातो फिगर ऑफ स्पीचचा ॲप्रिशिएशनमध्ये, यू हॅव टू राईट ॲट लीस्ट 2 फिगर्स ऑफ स्पीच अँड विथ 2 एक्झाम्पल्स. ते 1 मार्कासाठी असतं, पण तुम्हाला ते लिहायचे 2. चला नेक्स्ट वन, पिक आउट फ्रॉम द पोएम सेट्स ऑफ वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर. ओके नाही, तर या कवितेमध्ये अशा सेट्स ऑफ वर्ड्स खूप मोठे आहेत जे एकत्रितरित्या वापरले जातात, जे सुरुवातीचे आपण ॲक्टिव्हिटीजमध्ये पाहिलेले. इट इज कॉल्ड ॲज कोलोकेशन्स. ओके, कोलोकेशन्स म्हणजे दोन शब्द एकत्रितरित्या वापरले, जे हँड इन हँड असतात, एक सोबत वापरलेले असतात. या कवितेमध्ये असे अनेक शब्द आहेत. एक्झाम्पल दिलं आहे, किथ अँड किन, नातेवाईक, आहे की नाही. फेट्स डिक्री हा पण शब्द आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेले आहेत, ते शोधा तुम्ही. टर्न द टाईड, इंटेंडेड ब्राईड, की नाही. आणखी काय, पहा तुम्ही शोधा आणि तिथे लिहून काढा. डोमेस्टिक लाईफ हे पण आहे. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कोलोकेशन्स, म्हणजे जे एकत्रितरित्या वापरले जातात असे. चला 6th ॲक्टिव्हिटी, राईट इन युअर नोटबुक द समरी ऑफ धिस पोएम इन अबाउट
15 to 20 lines in your own words. You can suggest another humorous title. This is writing skill. या रायटिंग स्किलमध्ये काय करायचं आपल्याला, राईट इन युअर नोटबुक द समरी ऑफ धिस पोएम. या कवितेची समरी लिहायची. ओके, ती किती लिहायची, 15 to 20 लाईन्स इन युअर ओन वर्ड्स. तुम्ही कविता शिकलेला आहात, आता अजिबात पुस्तकाकडे जायचं नाही. तुम्हाला ती होल स्टोरी, ऑल द इन्सिडेंट्स, what the poem is about, everything you know. Now you have to write this information in your own words. How can we write it? कसं लिहायला पाहिजे, मी थोडीशी सुरुवात करून देतो, बाकी तुम्ही लिहा. ओके, चला ते कसं लिहिता येते. दिस इज ह्युमरस पोएम. द ट्विन्स इज ए ह्युमरस पोएम written by Henry Sambrook Leigh. In this poem, poet tried to create laughter by sharing some funny incidents happen in the life of twins. It begins from their birth. At the birth, they were completely mixed at the time of their bathing or washing by nurse. And then after, when they were getting christened, their names were also exchanged. Okay, this way, this confusion followed them in the school also. In the school, the poet got punishment for the mistakes of his twin brother. या प्रकारे काय करायचं, आता मी स्कूलपर्यंत आलो. स्कूलच्या नंतर मग त्यांनी कसा प्रश्न विचारला, त्यानंतर लग्नाचं काय झालं, आणि शेवटची इन्सिडेंट त्यांच्या लाईफमधली डेथच्या वेळेस काय झालं. असं करत करत काय करायचं तुम्हाला, 15 to 20 लाईन्स या कवितेची समरी लिहायची. मी सुरुवात करून दिली, पहिला स्टांजा मी कंप्लीट केला आहे आणि सेकंडचा पण थोडासा झाला आहे. तर आता काय करायचं, असं करत करत तुम्हाला शेवटपर्यंत तिची समरी काय करायची, लिहून काढायची. गॉट इट. चल, आता नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ रेफरन्स टू ऑल द पॉईंट्स मेन्शन ऑन पेज 5. या कवितेचं ॲप्रिशिएशन तुम्हाला काय करायचं, लिहून काढायचे विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स. आता ॲप्रिशिएशन लिहित असताना कुठले पॉईंट्स असतात, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. 5 मार्क्सचा हा क्वेश्चन आपल्याला येतो आणि हा 5 पैकी 5 मार्क आपल्याला मिळवून देऊ शकतो जर आपण ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर. पहिला पॉईंट, टायटल ऑफ द पोएम. मग टायटल ऑफ द पोएम लिहायचं, द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स. सेकंड वन, पोएट. नेम ऑफ द पोएट इज हेनरी सॅम्ब्रुक ले. ओके. थर्ड पॉईंट इज राईम स्कीम. आता राईम स्कीम फाइंड आउट करा की या कवितेत कुठली आहे. जर नसेल तर फ्री वर्स, आणि असेल तर ती लिहून काढायची. तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने काढल्या जाते ती, की नाही. फर्स्ट लाईनचा लास्ट वर्ड त्याला ए लेटर द्यायचं, दुसऱ्या लाईनचा शेवटचा पाहायचा, तो जर राईम होत असेल तर ए द्यायचं, नसेल तर बी. तिसरी लाईन पाहायची, त्याचा शेवटचा वर्ड पाहायचा, तो वरच्या दोन्हीपैकी कोणाशी राईम होतोय. जर कोणाशी होत असेल तर त्याच्या समोर जे दिलेले आहे तेच तिथे लिहायचे, आहे की नाही. या पद्धतीने काय करायचं तुम्हाला, राईम स्कीम काढायची कवितेची, ती लिहून काढायची. ओके. थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंटमध्ये काय करायचं तुम्हाला, थीम ऑर सेंट्रल आयडिया. या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया 3 to 4 सेंटेन्सेसमध्ये लिहायची. तुम्ही 6 पर्यंत लिहा असं मला वाटतं, कारण 2 पैकी 2 मार्क्स याच्यात सहज पडतात. मग थीममध्ये काय लिहायचं आहे, तर याच्यात काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात लिहायचं. इट इज ह्युमरस पोएम. पोएट एक्सप्लेन मेनी सिच्युएशन्स टू क्रिएट ह्युमर अबाउट द ट्विन्स, आणि त्याच्यात घडलेले 1-2 घटना. या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला, 6 सेंटेन्सेसमध्ये याचं थीम लिहायचं आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे 5वा, तो आहे फिगर ऑफ स्पीच. याच्यामध्ये 2 फिगर ऑफ स्पीच
विथ 2 एक्झाम्पल्स. काय करायचं तुम्ही लिहून काढायचे. इज दॅट क्लिअर? दिस इज ऑल अबाउट द इंग्लिश वर्कशॉप ऑफ द पोएम द ट्विन्स. ओके, थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.